नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत वडापाव। बेसन घेतलेला आहे, 2 चमचा तांदळा पीठ, हळद, धनिया पावडर, ओवा, लाल तिखट, मीठ, थोडं पाणी टाकून आपण पिठाला मिक्स करणार आहेत। आपण मिक्स केल्यानंतर बटाटे शिजून घेतलेला आहे, साल काढून घेणार आहेत, आपण मॅश करून घेणार आहेत। मिक्सर जारमध्ये मिरच्या, अद्रक, लसूण ह्याची पेस्ट करून घेणार आहेत। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी, कढीपत्ता पेस्ट टाकून आणखीन चांगलं एकदा परतून घेणार आहेत। परतल्यानंतर आपण टाकलेला आहे हळद, लाल तिखट, धनिया पावडर, 2 चमचा पाणी, मसाला करपत नाही। पाणी टाकल्यानंतर आपण मिक्स करणार आहे। ह्या मसाल्याला मिक्स केल्यानंतर वाटाणे टाकलेला आहे, त्यात वाटाणे टाकून आणखीन एकदा मिक्स करा। बटाटे पण टाकून आता मीठ टाकून आणखीन एकदा मिक्स करून आपली भाजी तयार आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल गरम झाल्यानंतर सोडा टाकलेला आहे 2 चमचा, ह्यात गरम तेल पण टाकलेलं आहे। पिठात टाकल्यानंतर आता आपण वडे तळून घेणार आहेत। वडा घेऊन आता आलं सोडा तेलात, म्हणजे कसं तेल उडत नाही। आपण दोन्ही बाजूनं चांगला तळून घेणार आहेत। आपली वडापाव तयार आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, हा खूपच भारी लागतो।